हॅलो फ्रेंड्स. आज आपण फोकस ऑन व्हॉट मॅटर्स या डॅरियस फोरो यांच्या बुकबद्दल बोलणार आहोत. दररोज सकाळी सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबत जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी फिरत असतात. आजचं काम, लोकांच्या एक्सपेक्टेशन्स, सोशल मीडियावर काय पोस्ट करायचं, कोणाला रिप्लाय द्यायचा आहे, ऑफिसमध्ये काय होईल, घरचे लोक काय विचार करतील. या सगळ्या गोष्टी मिळून असा एक मेंटल प्रेशर तयार होतो जो आपला पूर्ण दिवसाचा मूड बिघडवू शकतो. पण जर आपण एक गोष्ट समजून घेतली तर आपलं आयुष्य थोडं सोपं होऊ शकतं. ती गोष्ट म्हणजे द्विशक्ती ऑफ कंट्रोल. म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आणि कोणत्या नाहीत. स्टोईक फिलॉसॉफी, जी खूप जुन्या काळातील विचार पद्धत आहे, हेच शिकवते की पीस आणि हॅपीनेस तेव्हाच पॉसिबल होतात जेव्हा आपण फक्त त्या गोष्टींवर लक्ष देतो ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी लेट गो करायला शिकतो. हा कॉन्सेप्ट समजावण्यासाठी डॅरियस फोरो यांनी त्यांच्या बुकची सुरुवातही याच थॉटने केली आहे. त्यांनी हे मॉडर्न आणि रिलेटेबल एक्झाम्पल्स वापरून समजावलं आहे, जे आजच्या प्रत्येक माणसाला कनेक्ट होतं. विचार करा, तुम्ही सोशल मीडियावर एखादी फोटो टाकता. तुमच्या कंट्रोलमध्ये फक्त एवढंच असतं की तुम्ही कोणती फोटो टाकली, कोणत्या इंटेन्शनने टाकली आणि तुम्ही स्वतः त्याबद्दल काय विचार करता. बाकी लोकांचं ओपिनियन, त्यांचा टाईम, त्यांचे फीलिंग्स हे सगळं एक्सटर्नल आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टींशी आपली पीस जोडतो तेव्हा आपण आपली हॅपीनेस स्वतःहून इतरांच्या हातात देतो. कंपनीची गरज, बाकी कॅन्डिडेट्सचा लेवल, इंटरव्ह्युअरचा मूड, हे सगळे फॅक्टर्स अनकंट्रोलेबल आहेत. आपण अनेकदा याच कारणामुळे परेशान होतो कारण आपण अशा गोष्टी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो ज्या कधीच आपल्या हातात नव्हत्या. कोणीतरी रिप्लाय दिला नाही, कुणी इग्नोर केलं, प्रमोशन मिळालं नाही, पाऊस पडला, ट्रॅफिक लागला. या सगळ्या गोष्टींमुळे आपण अननेसेसरीली अपसेट होतो. पण जर आपण स्टोईक लोकांसारखा विचार केला तर आपल्याला समजेल की आपली एनर्जी फक्त त्या गोष्टींवरच खर्च झाली पाहिजे ज्या आपण बदलू शकतो. ही फिलॉसॉफी फक्त मोठ्या डिसिजन्समध्येच नाही तर छोट्या डेली सिच्युएशन्समध्येही खूप उपयोगी पडते. उदाहरणार्थ, कोणीतरी तुमचं बोलणं मध्येच तोडलं, तुमच्या कामाचं कौतुक केलं नाही किंवा चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं. या सगळ्या प्रसंगात तुम्ही फक्त एकच गोष्ट कंट्रोल करू शकता, ती म्हणजे तुमची रिॲक्शन. तुम्ही रागवणार की कामली हँडल करणार हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. फॉरोक हे अगदी सिम्पल वर्ड्समध्ये सांगतात की आपण दररोज 2 प्रकारच्या गोष्टींना सामोरे जातो, कंट्रोलेबल आणि अनकंट्रोलेबल. आणि जर आपण ही हॅबिट बनवली की प्रत्येक सिच्युएशनमध्ये आधी ओळखायचं की ती कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, तर आपली रिॲक्शन आणि माइंडसेट दोन्ही खूप बेटर होऊ शकतात. जर एखादी गोष्ट अनकंट्रोलेबल असेल तर तिच्यावर एनर्जी वेस्ट करणं म्हणजे स्वतःलाच अननेसेसरी स्ट्रेस देणं. विचार करा, तुम्ही एखाद्या इव्हेंटला जात आहात आणि रस्त्यात पाऊस सुरू झाला. फोरो यांचं मानणं आहे की माइंडसेट हेच ते लेन्स आहे ज्यातून आपण जग पाहतो आणि डायकॉटमी ऑफ कंट्रोल आपल्याला एक क्लिअर लेन्स देतं. कधीकधी आपल्याला वाटतं की इतरांना बदलणं पॉसिबल आहे, पण सत्य हे आहे की कोणालाही बदलणं तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. तुम्ही फक्त तुमच्या बाउंड्रीज ठरवू शकता, एक्सपेक्टेशन्स क्लिअर ठेवू शकता आणि स्वतःला त्या पद्धतीने बिहेव करण्यासाठी ट्रेन करू शकता जसं तुम्हाला इतरांकडून रिस्पेक्ट मिळावी असं वाटतं. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा इनडायरेक्टली परिस्थिती देखील तुमच्या फेवरमध्ये यायला लागतात. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फक्त तुमच्या कंट्रोलेबल ॲक्शन्सवर फोकस करता तेव्हा तुमच्या आत एक वेगळाच कॉन्फिडन्स तयार होतो. कारण तेव्हा तुम्ही प्रत्येक रिझल्टकडे लर्निंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहायला लागता, फेलियर म्हणून नाही. फोरो सांगतात की जेव्हा त्यांनी हे कॉन्सेप्ट समजून घेतले तेव्हा त्यांना जाणवले की अनेक गोष्टींची भीती बाळगणे निरर्थक होते, जसे की रिजेक्शन, क्रिटिसिझम किंवा अनसर्टनिटी. कारण या गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्येच नव्हत्या, मग त्यांना घाबरण्याचा काही अर्थच नव्हता. करिअर अनसर्टनिटी आजकाल प्रत्येकालाच फेस करावी लागते. कुणाची जॉब जाते, कुणी सॅलरीवर खुश नसतो, तर कुणाला आपल्या कामात पर्पज सापडत नाही. पण जर आपण या अनसर्टनिटीकडे अशा दृष्टीने पाहिले की ती आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे, तर आपण तिला ॲक्सेप्ट करायला शिकू शकतो. आणि मग आपला एफर्ट त्या डिरेक्शनमध्ये लावायला सुरुवात करू शकतो जी आपल्या कंट्रोलमध्ये आहे.
जसे की न्यू स्किल्स शिकणे, नेटवर्किंग करणे, प्रोजेक्ट्समध्ये स्वतःला प्रूव्ह करणे. याचप्रमाणे सोशल मीडियाचा प्रेशर, दुसऱ्यांची लाईफ पाहून स्वतःला कमी समजणे, या सगळ्या गोष्टी. दुसऱ्यांच्या अचीव्हमेंट्स पाहून इन्सिक्युअर वाटणे हे तेव्हाच होत राहते जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही की त्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत. आपण फक्त आपली लाईफ प्रामाणिकपणे जगू शकतो आणि जेव्हा आपण आपल्या ॲक्शन्स, हॅबिट्स आणि थॉट्सवर फोकस करतो तेव्हा कंपॅरिझन आपोआप फेड होऊ लागते. फोरो सांगतात की जेव्हा तुम्हाला हे उमगते की पीस तेव्हाच पॉसिबल असते जेव्हा तुम्ही कंट्रोल सोडायला शिकता. तेव्हा तुमची लाईफ एक वेगळीच डायरेक्शन घेते. तुम्ही जास्त रिलॅक्स्ड, फोकस्ड आणि प्रेझेंट होता, कारण आता तुम्ही प्रत्येक मोमेंट ॲक्सेप्टन्ससोबत जगता, रेझिस्टन्ससोबत नाही. हे कॉन्सेप्ट आपल्याला शिकवते की स्ट्रेस हँडल करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आउटकमपासून डिटॅच होणे आणि प्रोसेसशी अटॅच होणे. जेव्हा आपण प्रोसेसवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण ग्रो होतो, शिकतो, मॅच्युअर होतो आणि हेच रिअल सक्सेस आहे. दररोज जेव्हा तुम्ही एखाद्या सिच्युएशनला सामोरे जाता तेव्हा स्वतःला एक सिंपल प्रश्न विचारा, हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? जर होय तर ॲक्शन घ्या आणि जर नसेल तर लेट इट गो. हळूहळू ही प्रॅक्टिस तुमची सवय बनेल आणि तुमच्या लाईफमध्ये क्लॅरिटी आणि कामनेस येईल. अशा प्रकारे स्टोईक फिलॉसॉफी आणि डॅरियस फोरो यांची ही सिंपल पण पॉवरफुल एक्सप्लेनेशन आपल्याला असा माइंडसेट देते जो आजच्या वेगवान आणि कन्फ्युज्ड वर्ल्डमध्ये खूपच गरजेचा आहे. आपण बाहेर शोधत असलेला पीस तो प्रत्यक्षात आपल्या आतूनच येतो आणि त्याचा मार्ग हाच आहे, कंट्रोल समजून घेणे आणि ते योग्य पद्धतीने ॲप्लाय करणे. जेव्हा आपण जीवनबद्दल खोलवर विचार करतो तेव्हा आपल्याला जाणवते की अनेक समस्या बाहेरून नाही तर आपल्या आतूनच येतात. आपण स्वतःबद्दल खूप विचार करतो, पुन्हा पुन्हा विचार करतो, घाबरतो, स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो, लोकांकडून व्हॅलिडेशन मागतो आणि तरीही कधी स्वतःवर खुश होत नाही. या इमोशन्स आणि थॉट्सला समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे स्लो डाऊन करणे. शांत बसून स्वतःच्या मनाशी संवाद साधणे, म्हणजेच एक प्रकारचे सेल्फ मेडिटेशन. हेच काम त्या लिटरस करतात. प्रत्येक लेटर म्हणजे जणू एक छोटासा मेडिटेशन आहे. या पुस्तकात प्रत्येक लेटर 2 ते 4 पेजची आहे, पण त्यात जे सांगितले जाते ते थेट मन आणि मेंदूपर्यंत पोहोचते. प्रत्येक लेटर एखाद्या खास थीमवर बेस्ड असते, जसे की फिअर, ओव्हर थिंकिंग, कंपॅरिझन, चेजिंग व्हॅलिडेशन किंवा लेटिंग गो. या छोट्या छोट्या रिफ्लेक्शन्स असल्यामुळे त्या वाचायला सोप्या वाटतात आणि पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. असे वाटते जणू एखादा जवळचा मित्र आपल्याला समजावून सांगतोय किंवा आपणच आपल्या मनातील गोष्टी कागदावर वाटतोय. प्रत्येक लेटर एक प्रश्न उभी करते आणि मग हळूहळू त्या प्रश्नाचे उत्तर शोधते. पण ते उत्तर आपल्याला आपल्या आतच सापडते. उदाहरणार्थ, एका लेटरमध्ये फिअरबद्दल बोलले आहे. आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या भीतीशी झुंज देत असतो. कधी फेलियरची भीती, कधी रिजेक्शनची, कधी एकटे पडण्याची. पण त्या लेटरमध्ये सांगितले आहे की भीतीला टाळण्यापेक्षा तिला समजून घेणे आणि तिचा सामना करणे जास्त महत्त्वाचे आहे. ही भीती आपल्याला काहीतरी शिकवायला आलेली असते, आपल्याला थांबवायला नाही. जेव्हा आपण भीतीसोबत शांतपणे बसतो आणि तिला विचारतो, तू मला काय दाखवू इच्छितेस, तेव्हा हळूहळू क्लॅरिटी मिळू लागते. दुसऱ्या लेटरमध्ये ओव्हर थिंकिंगबद्दल सांगितले आहे. हे खूपच रिलेटेबल आहे, कारण आपण सगळेच एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा विचारात घेतो. कोणीतरी काहीतरी बोलून गेलं, एखादी सिच्युएशन आपल्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही किंवा भविष्याबद्दल अँक्शस वाटू लागते. ही लेटर आपल्याला शिकवते की सतत विचार करत राहणे सोल्युशन देत नाही, उलट कन्फ्युजन वाढवते. जेव्हा आपण ओव्हर थिंकिंगमध्ये अडकतो तेव्हा आपण प्रेझेंट मोमेंटपासून दूर जातो. ही लेटर आपल्याला ग्राउंडेड राहण्याचा मार्ग दाखवते की जे व्हायचे आहे ते होईल. प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा ॲनालाइज करण्याची गरज नसते. एक आणखी पॉवरफुल लेटर आहे व्हॅलिडेशनबद्दल. आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या प्रकारे लोकांकडून अप्रूव्हल शोधतो. सोशल मीडियावरचे लाईक्स असोत किंवा रिअल लाईफमधील तारीफ.
आपण स्वतःची व्हॅल्यू दुसऱ्यांच्या रिॲक्शनवर मोजू लागतो. पण ही लेटर एक जेंटल रिमाइंडर देते की आपली व्हॅल्यू आधीपासूनच आहे. ती सिद्ध करण्याची गरज नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या नजरेत परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण स्वतःपासून दूर जातो. पण जेव्हा आपण स्वतःशी जोडले जातो, तेव्हा व्हॅलिडेटेशनची गरज हळूहळू कमी होत जाते. ही लेटर्स वाचताना असे वाटते, जणू कुणीतरी आपल्या मनातीलच गोष्ट शब्दात मांडली आहे. या लेटर्सची सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे त्या खूप सिंपल लँग्वेजमध्ये लिहिलेल्या आहेत. असे वाटत नाही की आपण एखादी हेवी फिलॉसॉफी वाचतोय. उलट असे वाटते की एखाद्या मित्राने आपल्याला एक प्रामाणिक लेटर लिहिली आहे, जी आपल्याला सत्याच्या थोडे जवळ घेऊन जाते. प्रत्येक ओळीत ऑनेस्टी आहे, सॉफ्टनेस आहे, आणि कदाचित याच कारणामुळे या लेटर्स इतक्या कनेक्ट करतात. प्रत्येक लेटर वाचल्यानंतर थोडा वेळ थांबावे, विचार करावा आणि त्या थॉटला आतमध्ये ॲब्झॉर्ब करावे असे वाटते. या लेटर्स कोणताही क्विक फिक्स किंवा मोटिवेशन स्पीच नाहीत. त्या हळूहळू परिणाम करतात, जणू हलकी पाऊस जमीन खोलवर भिजवतो तशा. त्या वाचताना असे वाटते की आपल्याला सध्या सगळ्या ॲन्सर्सची गरज नाही. फक्त एवढे जाणून घ्यायचे आहे की आपण एकटे नाही आणि आपण हळूहळू होऊ शकतो. या फॉर्मॅटची खास गोष्ट म्हणजे ते रिपीटेबल आहे. आज एखादी लेटर वाचा आणि आठवड्यानंतर तीच लेटर पुन्हा वाचा, तिचा अर्थ अधिक खोल वाटतो. कारण प्रत्येक वेळी आपण वेगळ्या थॉट किंवा फीलिंगसोबत ती लेटर वाचतो. जसे मेडिटेशनमध्ये रोज तोच ब्रेस ऑब्झर्व करतो, पण अनुभव रोज वेगळा असतो, तसेच या लेटर्स देखील प्रत्येक वेळी नवीन मीनिंग देतात. या लेटर्स वाचणं म्हणजे स्वतःशी संवाद साधण्यासारखे आहे. एखादी लेटर वाचताना ती आपल्या आत काहीतरी अनलॉक करते. कधी जुनी आठवण, कधी दडलेली भावना, कधी क्लॅरिटी. त्या क्षणी आपण स्वतःला थोडे अधिक समजू लागतो. आणि कदाचित हेच सर्वात मोठे गिफ्ट आहे, स्वतःशी जोडले जाण्याची क्षमता. काही लेटर्स थोड्या रॉ आहेत, जसे ग्रीफ किंवा लोनलीनेसवर लिहिलेल्या. पण हा दुःखही खूप ऑथेंटिक पद्धतीनं शेअर केलेला आहे. असे वाटत नाही की आपल्याला फक्त स्ट्रॉंग बना किंवा पॉझिटिव्ह विचार करा असे सांगितले जाते. उलट या लेटर्स आपल्याला स्वतःला ॲक्सेप्ट करण्याची, त्या भावनांसोबत बसण्याची आणि हळूहळू हील होण्याकडे जाण्याची परवानगी देतात. या लेटर्स कोणत्याही ऑर्डरमध्ये वाचता येतात. कोणताही रूल नाही की आधी काय वाचायचे. ज्या दिवशी जसे फील होत असेल तशी लेटर उचलावी. ही फ्रीडम खूप सूदिंग वाटते, कारण ती आपल्याला आठवण करून देते की हीलिंग आणि ग्रोथ लिनियर नसतात. कधीकधी पुढे जाण्यासाठी मागे जाणेही गरजेचे असते. प्रत्येक लेटर एक जेंटल पॉज आहे. ती आपल्याला या वेगवान जगाच्या धावपळीतून थोडा ब्रेक देते. ती शिकवते की प्रत्येक आन्सर घाईत मिळत नाही. कधीकधी फक्त शांत बसून आपल्या मनाचा आवाज, हृदयाचे विस्पर्स ऐकायचे असतात. आणि या लेटर्समध्ये तो शांत आवाज मिळतो, जो म्हणतो, इट्स ओके, यू आर डुईंग फाईन, जस्ट ब्रीथ. या पुस्तकाची सगळ्यात मोठी क्वालिटी म्हणजे ती तुम्हाला बेटर बनण्याचा प्रेशर देत नाही. उलट ती तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही जसे आहात तसेच एनफ आहात. इथे कोणतीही परफॉर्मन्स नाही, कोणताही जजमेंट नाही, फक्त एक्सेप्टन्स आहे. आणि कदाचित आजच्या जगात हेच सर्वात जास्त गरजेचे आहे. प्रत्येक लेटर एक गिफ्ट आहे, माइंड, हार्ट आणि सोलसाठी. आणि जेव्हा तुम्ही हे वाचता, तेव्हा हा अनुभव फक्त पुस्तक वाचण्याचा राहत नाही, तो एक जर्नी बनतो. अशी जर्नी जी बाहेरची नाही, आतली असते. आणि हीच जर्नी सगळ्यात सुंदर असते. जर तुम्ही कधी कन्फ्यूज्ड वाटत असाल, लो फील करत असाल किंवा फक्त स्वतःसोबत थोडा वेळ घालवायचा असेल, तर या लेटर्सकडे परत या. त्या तुम्हाला हळूहळू त्या व्हर्जनकडे घेऊन जातील जे तुम्ही नेहमीच होता, फक्त विसरला होता. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला आठवण करून देतील की क्लॅरिटी, पीस आणि सेल्फ लव्ह बाहेर नाही, तर तुमच्याच आत आहे. आजच्या जगात आपल्याला एक गोष्ट सतत ओढत असते, डिस्ट्रॅक्शन. सर्वत्र नोटिफिकेशन्स येत असतात. प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन दिसत असते आणि आपला माइंड एका जागी स्थिर राहत नाही. आपण काही करायला बसतो आणि काही मिनिटातच फोन उचलतो, स्क्रोल करतो
आणि मग विसरतो की खरं तर करायचं काय होतं. हेच आहे ते डिजिटल नॉईज, ज्याबद्दल डॅरियस फोरॉक्स बोलतात. त्यांच्या मते हा नॉईज फक्त आवाज नाही, तो आपली क्लॅरिटी, फोकस आणि शेवटी आपली लाईफ हळूहळू गिळंकृत करत आहे. फोरो म्हणतात की आपली अटेन्शन ही आपली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. हे कोणतेही ओव्हर स्टेटमेंट नाही. कारण आपण जे काही अचीव्ह करतो ते आपल्या अटेन्शनच्या वापरावरच डिपेंड करते. मग ते लर्निंग, रिलेशन्स, करिअर गोल्स किंवा सेल्फ ग्रोथ असो. प्रत्येक गोष्टीसाठी सर्वात आधी आपल्याला आपले लक्ष द्यावे लागते. पण जेव्हा आपले अटेन्शन विखुरलेले असते, जेव्हा प्रत्येक 2 मिनिटाला आपण दुसऱ्या टॅबवर जातो, जेव्हा प्रत्येक बीपवर आपला माइंड भटकू लागतो, तेव्हा आपण कुठल्याही गोष्टीशी खोलवर कनेक्ट होऊ शकत नाही. विचार करा, जेव्हा आपण एखाद्या मित्राशी बोलत असतो आणि मध्येच फोन तपासतो, तेव्हा ना आपण त्या मित्राला पूर्णपणे ऐकू शकतो, ना त्या कनेक्शनला खऱ्या अर्थाने फील करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचत असतो किंवा एखादे काम करत असतो आणि माइंड पुन्हा पुन्हा दुसऱ्या थॉट किंवा अलर्टकडे धाव घेत असतो, तेव्हा तो मोमेंट हळूहळू हरवतो. हे डिस्ट्रॅक्शन फक्त टाईम खात नाही, ते आपल्या आतली पीस, क्रिएटिव्हिटी आणि सॅटिस्फॅक्शन सुद्धा शांतपणे संपवत असते. फोरो यावर जोर देतात की आपण आपल्या अटेन्शनला प्रोटेक्ट करायला शिकले पाहिजे. ते म्हणतात की आजच्या जगात अटेन्शन हीच खरी करन्सी आहे आणि प्रत्येक प्लॅटफॉर्म, प्रत्येक ब्रँड तिच्या मागे लागलेला आहे. इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर हे सगळे आपल्या अटेन्शनसाठी कॉम्पीट करत आहेत आणि आपण विचार न करता ती वाटत राहतो. एक रील इथे, एक ट्विट तिथे, एक आर्टिकलमध्येच हळूहळू आपला माइंड शॅलो होतो. आपण सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण काहीच खोलवर समजत नाही. या डिजिटल डिस्ट्रॅक्शनची कॉस्ट खूप सपटाई असते, म्हणून ती लगेच जाणवत नाही. पण जेव्हा दिवस संपतो आणि आपण विचार करतो की आज आपण काय केलं, तेव्हा असं वाटतं की काहीच पूर्ण झालेलं नाही. आणि हाच सगळ्यात मोठा तोटा आहे. फोरो म्हणतात की या सायकलला तोडण्याचा पहिला स्टेप म्हणजे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला डिस्ट्रॅक्ट काय करत आहे आणि का. एक पॉवरफुल पॉइंट ते सांगतात. डिस्ट्रॅक्शनचं मूळ बोर्डम नाही तर डिस्कम्फर्ट आहे. आपण अनकम्फर्टेबल इमोशन्सपासून पळण्यासाठी डिस्ट्रॅक्शनकडे धाव घेतो. एखादं टास्क बोरिंग वाटू लागलं किंवा आपण अँक्शस फील करू लागलो किंवा एखादी कॉन्व्हर्सेशन इमोशनली चॅलेंज करणारी असली की आपण फोन उचलतो, फीड स्क्रोल करू लागतो. तो टेम्पररी एस्केप आपल्याला थोडा वेळ चांगलं फील करून देतो, पण लाँग टर्ममध्ये तो आपली कॅपॅसिटी कमकुवत करतो. फोरो सुचवतात की आपण आपला दिवस असा डिझाईन केला पाहिजे जिथे आपली अटेन्शन सेफ राहील. याचा अर्थ आपल्याला इंटेन्शनल व्हावं लागेल. काय पाहायचं, कधी पाहायचं आणि किती पाहायचं हे ठरवावं लागेल. प्रत्येक वेळी फोनकडे हात जातो तेव्हा स्वतःला विचारा, हे खरंच गरजेचं आहे का? हे माझ्या गोलला सपोर्ट करतं का? हे मला क्लिअर करतंय की अजून कन्फ्युज्ड करतंय? ते मॉर्निंग रुटीन्सबद्दलही बोलतात. दिवसाची सुरुवात कशी होते यावर पूर्ण दिवसाचा टोन ठरतो. जर आपण उठताच फोन पाहू लागलो, नोटिफिकेशन्स चेक करू लागलो, तर आपला माइंड रिॲक्टिव्ह मोडमध्ये जातो. मग आपण दिवस कंट्रोल करत नसतो, उलट दिवस आपल्याला कंट्रोल करत असतो. पण जर आपण सकाळचा पहिला तास इंटेन्शनल गोष्टींमध्ये घातला, जसे जर्नलिंग, रीडिंग, सायलेन्स, डीप वर्क, तर आपली अटेन्शन हळूहळू ट्रेन होऊ लागते. या अटेन्शनला प्रोटेक्ट करण्यासाठी फोरो काही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज सांगतात, जसे टाईम ब्लॉक्स वापरणे, डिस्ट्रॅक्शन फ्री झोन्स तयार करणे, डिजिटल डिटॉक्स घेणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोर्डम सहन करायला शिकणे. जेव्हा आपण डिस्ट्रॅक्शनशिवाय शांत बसतो तेव्हा सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटतं, पण हळूहळू तेच बोर्डम आयडियाजमध्ये, क्लॅरिटीमध्ये बदलू लागतं. आपले सगळ्यात चांगले थॉट्स तेव्हाच येतात जेव्हा आपण फक्त विचार करत असतो, कोणत्याही फीडमध्ये बुडालेलो नसतो. एक आणखी इंटरेस्टिंग गोष्ट ते सांगतात, डीप वर्क आणि शॅलो वर्कमधला फरक. अनेकदा आपण पूर्ण दिवस बिझी असतो, पण काहीही मीनिंगफुल करत नसतो. आपण ईमेल रिप्लाय करत असतो, मेसेज पाठवत असतो, टॅब स्विच करत असतो,
पण काहीही डीप नसतो. डीप वर्क तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा डिस्ट्रॅक्शन नसते, जेव्हा आपला मेंदू फ्लोमध्ये जाऊ शकतो. आणि त्या झोनमध्ये पोहोचण्यासाठी अटेन्शनला डिसिप्लिन करावं लागतं. डिस्ट्रॅक्शनमुळे आपली क्रिएटिव्हिटीसुद्धा सफर करते. आपण विचार करतो की स्क्रोलिंगमुळे आपल्याला इन्स्पिरेशन मिळेल, पण उलट माइंड ओव्हरवेल्म्ड होतो, कंपॅरिझन सुरू होतं आणि स्वतःवर डाऊट येऊ लागतो. फोरो म्हणतात की खरी इन्स्पिरेशन सायलन्समधून येते. जेव्हा माइंड क्वायट असतो तेव्हाच तो ऑब्झर्व्ह करू शकतो, इमॅजिन करू शकतो आणि क्रिएट करू शकतो. त्यांचा पूर्ण मेसेज हाच आहे की डिस्ट्रॅक्शनची किंमत फक्त टाईम नसते, ती आपली पीस ऑफ माइंड, क्वालिटी ऑफ वर्क आणि अगदी आपली आयडेंटिटीसुद्धा अफेक्ट करते. जेव्हा आपण सतत दुसऱ्यांचे आवाज ऐकत राहतो तेव्हा हळूहळू आपला स्वतःचा आवाज हरवतो. म्हणूनच गरजेचं आहे की आपण आपली अटेन्शन रिक्लेम करावी आणि ती त्या डिरेक्शनमध्ये वापरावी जिथे ग्रोथ, क्लॅरिटी आणि मीनिंग आहे. हे सगळं वाचताना असं वाटतं की आपण सगळेच कधीतरी या ट्रॅपमध्ये अडकलो आहोत. पण चांगली गोष्ट म्हणजे यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्या हातातच आहे. फक्त थोडी अवेअरनेस, थोडं करेज आणि थोडं स्ट्रक्चर लागते. आपण आपला दिवस असा डिझाईन करू शकतो जिथे नॉईज कमी आणि पर्पस जास्त असेल. जेव्हा आपण आपल्या अटेन्शनची व्हॅल्यू समजू लागतो तेव्हा आपण आपोआप सिलेक्टिव्ह होतो. आपण प्रत्येक गोष्टीला इम्पॉर्टन्स देणं थांबवतो आणि फक्त त्या गोष्टी निवडतो ज्या आपल्यासाठी खऱ्या अर्थाने मॅटर करतात. आणि इथूनच अटेन्शनने जगण्याची सुरुवात होते. फोरो आपल्याला घाबरवत नाहीत, ते इन्स्पायर करतात. त्यांचा अंदाज असा असतो जणू एखादा मित्र हळूच सांगतोय, तू केपेबल आहेस, फक्त थोडा कॉन्शियस हो. आणि कदाचित म्हणूनच ही गोष्ट आपल्या आत खोलवर पोहोचते. ते आपल्याला शिकवतात की आजच्या जगात अटेन्शन वाचवून ठेवणे हीच सगळ्यात मोठी अचीव्हमेंट आहे. म्हणून पुढच्या वेळी आपण उगाचच फोन उचलू तेव्हा थोडा पॉज घ्या आणि स्वतःला विचारा, मी माझा सगळ्यात मौल्यवान ॲसेट कुणाला तरी देतोय का? जर उत्तर येस असेल तर चॉईस आपल्या हातात आहे, ते परत घेण्याची, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याची आणि डिस्ट्रॅक्शनच्या गोंगाटातही आपली क्लॅरिटी टिकवून ठेवण्याची. हाच फोरो यांचा खरा मेसेज आहे. अटेन्शन वाचवा, कारण तीच तुमची खरी पॉवर आहे. अनेकदा आपण रात्री झोपताना विचार करतो, काश त्यावेळी हे केलं असतं, काश त्या गोष्टीला सिरियस घेतलं असतं, काश त्या माणसाशी मोकळेपणाने बोललो असतो. हे काश हेच खरं रिग्रेट असतं. डॅरियस फोरॉक्स या इमोशनला खूप साध्या आणि प्रामाणिक पद्धतीने समजावतात. त्यांच्या मते रिग्रेट फक्त यासाठी येत नाही की आपल्याकडून चूक झाली, तर यासाठी येतो की आपले ॲक्शन्स आपल्या व्हॅल्यूजशी मॅच करत नाहीत. जेव्हा आपण असं काही करतो जे आपल्या मनाच्या सत्याशी जुळत नाही, तेव्हा रिग्रेट हळूहळू आत वाढू लागतं. आपण सगळ्यांनी कधी ना कधी हे फील केलं आहे की आपण काहीतरी असं करत आहोत जे मनापासून योग्य वाटत नाही, पण तरीही करतो, कारण सगळे करत आहेत किंवा असंच करायला हवं असं वाटतं. ह्याच छोट्या छोट्या मिसमॅचेस पुढे मोठ्या रिग्रेटमध्ये बदलतात. फोरो म्हणतात की रिग्रेट टाळण्याचा मार्ग परफेक्ट होण्यात नाही, तर स्वतःला पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारण्यात आहे, मी खरंच तेच करत आहे का जे माझ्यासाठी जेन्युइनली इम्पॉर्टंट आहे? हा प्रश्न लहान वाटतो, पण त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. कल्पना करा, जर दररोज प्रत्येक डिसिजन घेण्यापूर्वी आपण स्वतःला हे विचारलं की हे माझ्या लाईफच्या पर्पजशी अलाइन्ड आहे का, तर कदाचित आपण खूप साऱ्या चुकीच्या स्टेप्स टाळू शकू. बऱ्याच वेळा आपण ऑटो पायलट मोडमध्ये जगतो. सेम रुटीन, सेम जॉब, सेम कंप्लेंट्स. हे न विचारता की खरंच ह्याच गोष्टी आपल्याला फुलफिल करतात का? फोर आपल्याला हाच पॅटर्न तोडायला सांगतात. ते सांगतात की रिग्रेट हे फक्त पास्टबद्दलचं पश्चात्ताप नाही, तर ते एक सिग्नल आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या चॉईसबद्दल रिग्रेट वाटतो तेव्हा तो आपल्या आतल्या एखाद्या इग्नोर्ड ट्रूथकडे इशारा करत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या जॉबबद्दल रिग्रेट असेल तर कदाचित ती जॉब आपल्या पॅशन किंवा व्हॅल्यूजशी जुळत नसेल. एखाद्या रिलेशनशिपबद्दल पश्चाताप असेल तर कदाचित आपण आपल्या इमोशन्स प्रामाणिकपणे व्यक्त केले नसतील. रिग्रेट हा एक फीडबॅक आहे, एक मिरर आहे, जो दाखवतो की आपण स्वतःशी कुठे कॉम्प्रोमाइज केलं. आता विचार करा,
जर आपण हे समजून घेतलं की रिग्रेट टाळण्याचा एकच मार्ग आहे, अलाइन्ड राहणं, म्हणजे जे आपण विचारतो ते बोलणं आणि जे बोलतो ते करणं, तर लाईफमध्ये क्लॅरिटी आपोआप यायला लागते. 4 आपल्याला एनकरेज करतात की आपण प्रोॲक्टिव्ह व्हावं, म्हणजे आधीच विचार करून ठरवावं की आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच आपण व्हॅल्यूज बेस्ड डिसिजन घेऊ शकतो. व्हॅल्यूज म्हणजे फक्त मोठे शब्द नाहीत. हॉनेस्ट, काइंडनेस, ग्रोथ, करेज. तर त्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनाला मीनिंग देतात. 4 म्हणतात, जर आपण स्वतःसाठी क्लिअर नसू की आपली व्हॅल्यूज काय आहेत, तर आपण इतरांच्या स्टँडर्ड्सप्रमाणे जगायला लागतो. आणि जेव्हा आपण इतरांच्या हिशोबाने डिसिजन्स घेतो, तेव्हा रिग्रेट जवळजवळ गॅरंटीड असतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशीही आहे की अनेक वेळा रिग्रेट लगेच येत नाही. आज आपण एखादी गोष्ट कॉम्प्रोमाइज करतो आणि वाटतं, चालेल, काही नाही. पण जसं जसा टाईम जातो, तशी तीच छोटी गोष्ट जड वाटायला लागते. इयर्स नंतर आपल्याला रिअलाइज होतं की आपण आपले ड्रीम्स इग्नोर केले, आपला आवाज दाबला, आपली प्रायोरिटीज पुढे ढकलली. 4 सांगतात की फ्युचर रिग्रेट टाळण्याचा एकच मार्ग आहे, प्रेझेंटमध्ये कॉन्शियस चॉईसेस घेणं. ते यावरही भर देतात की आपण आपल्या इमोशन्सला जज करू नये. रिग्रेटला ॲक्सेप्ट करायला शिकायला हवं, समजून घ्यायला हवं. ते म्हणतात, रिग्रेटला गिल्टमध्ये बदलणं गरजेचं नाही. इन्स्टेड त्याला एका गाईडसारखं पहा, जो तुम्हाला सांगतो की आता काय बदलायला हवं. हा शिफ्ट खूप पॉवरफुल असतो, जेव्हा आपण रिग्रेटला सेल्फ ब्लेमऐवजी सेल्फ ग्रोथसाठी वापरतो. या डिस्कशनमध्ये 4 अजून एक लेअर ॲड करतात, टाईमची इम्पॉर्टन्स. टाईम हा असा रिसोर्स आहे जो सर्वात वेगाने संपतो. आणि रिग्रेटचं सर्वात मोठं कारण हेच असतं की आपण म्हणतो, माझ्याकडे अजून टाईम असता तर. पण खरं हे आहे की टाईम नेहमी लिमिटेडच असतो. म्हणूनच आजच आपल्याला क्लॅरिटी हवी की आपण आपला वेळ कुठे इन्व्हेस्ट करत आहोत. आपण रोज जे काम करतो ते आपल्या फ्युचर सेल्फला प्राऊड फील करायला लावेल का? इथे 4 पुन्हा पुन्हा सांगतात की आपल्या ॲक्शन्सकडे कॉन्शियसली पहा. आपण लाईफ डिसिजन्स आपल्या भीतीमुळे घेतोय का की आपल्या व्हॅल्यूजमुळे? आपण व्हॅलिडेशनसाठी कुणाचं तरी लाईफ जगतोय का की आपल्या खऱ्या इच्छांचा पाठपुरावा करतोय? जेव्हा आपण स्वतःला हे प्रश्न विचारतो, तेव्हा हळूहळू आपली चॉईसेस क्लिअर व्हायला लागतात. याचा अर्थ असा नाही की 4 एखाद्या आयडियलिस्टिक वर्ल्डबद्दल बोलत आहेत, जिथे प्रॉब्लेम्स नसतात. ते स्वतः म्हणतात की रिअल वर्ल्डमध्ये कधीकधी कॉम्प्रोमाइज करावाच लागतो. पण महत्त्वाचं हे आहे की तो कॉम्प्रोमाइज कोणत्या व्हॅल्यूशी कॉन्फ्लिक्ट करतो, हे आपल्याला समजायला हवं. जर आपल्याला ते माहीत असेल, तर रिग्रेट होत नाही, कारण तो डिसिजन कॉन्शियस असतो. बऱ्याचदा आपण असं समजतो की रिग्रेट टाळायचं असेल तर रिस्क घेऊ नका. पण 4 याला चुकीचं मानतात. त्यांच्या मते सगळ्यात मोठा रिग्रेट तोच असतो जो आपण कधी ट्रायच करत नाही. एखादं ड्रीम पूर्णपणे जगण्याची भीती, रिलेशनशिपमध्ये वल्नरेबिलिटी न दाखवणं, एखाद्या टॅलेंटला सप्रेस करणं, हे सगळे सायलेंट रिग्रेट्स बनतात. म्हणून ते म्हणतात, लाईफ बोल्डली पण वाईजली जगा. हार्ट ऐका पण डोक्याने चालवा. ॲक्शन घ्या पण व्हॅल्यूजशी अलाइन्ड राहून. या सगळ्या गोष्टी खूप रिअल आणि रिलेटेबल वाटतात, कारण आपण सगळे कधीतरी अशा टप्प्यावर असतो जिथे 2 रस्ते असतात. एक सोपा पण पर्पस नसलेला आणि दुसरा कठीण पण मीनिंगने भरलेला. 4 सांगतात, दुसरा निवडा, कारण तिथूनच रिग्रेट फ्री लाईफची सुरुवात होते. जर तुम्ही एखाद्या क्रॉसरोडवर असाल, कन्फ्युजनमध्ये असाल की काय योग्य आहे, तर स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा, हे माझ्यासाठी खरंच मीनिंग ठेवतं का? हा प्रश्न कंपससारखा आहे. माइंड कन्फ्युज्ड असताना, वर्ल्ड लाऊड असताना तो तुम्हाला डिरेक्शन देतो. आणि हाच डिरेक्शन तुम्हाला त्या रिग्रेट्सपासून वाचवतो, जे वर्षानुवर्ष मनात बोचत राहतात. 4 यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतं की रिग्रेट हा एनिमी नाही तर टीचर आहे. पण त्यातून शिकण्यासाठी आपल्याला ऐकायला यायला हवं, थांबायला यायला हवं आणि विचारायला यायला हवं, मी खरंच तेच करत आहे का जे मला करायला हवं? जर आपण रोज थोडा वेळ थांबून हा प्रश्न विचारला, तर आपली लाईफ पूर्णपणे रिग्रेट फ्री नसेल,
पण किमान रिग्रेट अवेअर नक्कीच होईल. शेवटी मुद्दा एकच आहे. मीनिंगफुल लाईफ जगण्यासाठी क्लॅरिटी हवी, करेज हवं आणि कन्सिस्टन्सी हवी. क्लॅरिटी म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे हे समजणं, करेज म्हणजे त्या मार्गावर चालण्याचं धाडस आणि कन्सिस्टन्सी म्हणजे त्या ट्रूथला रोज जगणं. जेव्हा ही तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा रिग्रेटच्या जागी सॅटिस्फॅक्शन, गिल्टच्या जागी ग्रोथ आणि कन्फ्युजनच्या जागी पर्पज येतो. हाच खरा विन आहे. हाच 4 यांचा मेसेज आहे. आपल्या ॲक्शन्सना आपल्या व्हॅल्यूजशी मॅच करा आणि बघा कसं लाईफ रिग्रेट फ्री आणि मीनिंगफुल होत जातं. भीती एक असा वर्ड आहे जो ऐकताच मन थोडं संकुचित होतं. प्रत्येकाच्या जीवनात कुठली ना कुठली भीती असतेच. कुणाला फेलियरची, कुणाला रिजेक्शनची, कुणाला एकटेपणाची, तर कुणाला बदलाची. पण डेरियस 4 या भीतीकडे वेगळ्या नजरेने पाहायला सांगतात. त्यांच्या मते भीती आपली शत्रू नाही तर एक गाईड आहे, एक सिग्नल जो सांगतो की आपल्याला कुठे करेजची गरज आहे. स्टोईक फिलॉसॉफीसुद्धा हेच शिकवते. भीती संपवण्याचा प्रयत्न करू नका, तर तिला समजा, ऑब्झर्व्ह करा आणि यूज करा. जेव्हा आपण एखादं नवीन पाऊल उचलायचा विचार करतो, तेव्हा सगळ्यात आधी समोर येते ती भीतीच. नवीन काम सुरू करणं असो, कुणाशी मनातली गोष्ट बोलणं असो किंवा एखादा बोल्ड डिसिजन घेणं असो, भीती नेहमी आड येते. 4 मानतात की या भीतीपासून पळण्याऐवजी आपण स्वतःला हे विचारलं पाहिजे, या भीतीमागे कुठली ऑपॉर्च्युनिटी लपलेली आहे? कारण जिथे काही मीनिंगफुल असतं, जिथे काही मोठं होऊ शकतं, जिथे ग्रोथची पोटेन्शियल असते, तिथेच भीती येते.